अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी तुम्हाला स्वामी सेवेबरोबरच अनेक प्रश्नांची उत्तरं देखील मिळतात. स्वामी भक्त हो, घर म्हटलं की घरातील वस्तू आल्याच. घरामध्ये आपण आपल्या उपयोगाच्या अनेक प्रकारच्या वस्तू आणून ठेवतो. कालांतराने त्यामधल्या काही वस्तू आपण वापरत देखील नाही, पण त्यांचा साठा मात्र आपल्या घरात तसाच राहतो. मग अशा अडगळीच्या पडलेल्या वस्तू आपण घराबाहेर न काढता तशाच ठेवून देतो आणि आपल्या घरातील अशा अडगळीत पडलेल्या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होतो आणि या वास्तुदोषामुळे घरातील वातावरण बिघडायला लागतं. तुमच्या देखील घरामध्ये असं अडगळीचं सामान असेलच आणि अडगळीच्या सामानामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू असतील, ज्या वस्तू आपल्याला बाहेर फेकून द्यायला नको वाटतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 11 वस्तू पाहणार आहोत की या वस्तू आपण जर घरामध्ये ठेवल्या, अडगळीमध्ये ठेवल्या तर कोणत्या प्रकारचे दोष लागतात आणि त्या कोणत्या वस्तू आहेत की आपण त्या घरामध्ये ठेवायला नाही पाहिजे. तर स्वामी भक्तांनो, देवघर तुमच्या घरामध्ये असेलच आणि ते असायलाच हवे, पण त्या देवघरामध्ये मोजक्याच अशा देवतांच्या मूर्त्या आपण पूजल्या पाहिजेत. काही लोकांना सवय असते की प्रत्येक देवस्थानच्या ठिकाणी गेल्यावर तिथून एक नवीन देव आपल्या घरामध्ये आणायचा आणि त्याची पूजा आपल्या देवघरामध्ये करायची. पण आपल्या घरातील देवघरामध्ये आवश्यक अशा मोजक्याच देवतांचा वास असावा, त्यांचीच पूजा आपल्या देवघरामध्ये व्हायला हवी. त्यासोबतच आपल्या देवघरामध्ये जर का भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या किंवा तडा गेलेल्या जर मूर्ती असतील, खराब झालेले फोटो असतील, तर ते सुद्धा आपण ताबडतोब बदलले पाहिजेत. खराब झालेल्या मूर्ती, तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती यांचा आपण विधिवत विसर्जन केलं पाहिजे. या अशा तडा गेलेल्या, फुटलेल्या मूर्ती जर आपण पूजायला लागलो तर त्याचे अनेक दोष आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर लागू शकतात. त्यामुळे आजच तुम्ही तुमच्या देवघरातील मूर्त्या पाहून त्यामध्ये कुठल्या मूर्ती तुटलेल्या आहेत का, फुटलेल्या आहेत का किंवा कुठल्या मूर्तीला तडा गेलाय का याची काळजीपूर्वक पाहणी करा आणि तसं असेल तर माहिती घेऊन विधियुक्त विसर्जन केलं तर सगळ्यात चांगलं. त्यासोबतच एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्त्या सुद्धा आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या नाहीत. एका देवाची एकच मूर्ती आपण आपल्या देवघरात पूजली पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज देवदेवतांची पूजा अर्चा करतात आणि या देवतेंना वाहिलेली फुलं किंवा इतर काही गोष्ट आपण प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये साठवून घरामध्येच ठेवतो आणि तयार झालेलं निर्माल्य आपण जर वेळच्या वेळी बाहेर फेकून दिलं नाही किंवा त्याची विल्हेवाट नाही लावली तरी सुद्धा आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये वास्तुदोष हा निर्माण होतो. त्यामुळे अशा गोष्टी आपण ताबडतोब विसर्जन केल्या पाहिजेत. त्यानंतर तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपल्या घराला किंवा आपल्या वाहनाला नजर लागू नये म्हणून आपण लिंबू मिरची बांधतो. हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ आपण आपल्या घराला किंवा वाहनाला बांधून ठेवू नये. ते सुद्धा एक आठवडा झाला की ताबडतोब त्याचं देखील विसर्जन केलं पाहिजे, अन्यथा त्या गोष्टीचा फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. त्यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे अनेक व्यक्तींना सवय असते की आपल्या घरामध्ये जुनी जी कॅलेंडर असतात ती आपण तशीच भिंतीवर अडकवून ठेवतो. त्यामुळे अशी जी काही जुनी कॅलेंडर तुमच्या घरामध्ये असतील, भिंतीवर लावलेली असतील, ती सुद्धा वर्ष संपल्यानंतर गुंडाळून व्यवस्थित एका ठिकाणी ठेवली पाहिजेत. त्या ठिकाणी नवीन कॅलेंडर असावं. काही जणांना अशीही सवय असते की नवीन कॅलेंडरच्या पाठीमागे जुनी कॅलेंडर लावलेली असतात, पण ती ताबडतोब जुनी कॅलेंडर गुंडाळून ठेवून द्या किंवा त्यांचं विसर्जन करा. यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये काटेरी झाडं घरात चुकूनही ठेवू नका. त्याच्यामुळे घरामध्ये दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याचं रूपांतर दुर्भाग्यात होऊ शकतं. आजारपण पाठीशी लागतं आणि पैसा, धन या गोष्टी वाया जातात. त्यामुळे घरामध्ये काटेरी झाड चुकूनही ठेवू नका. त्यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे काटेरी झाडांच्या प्रमाणेच ज्या झाडाची पानं तोडल्यानंतर
दूध किंवा पांढरा चीक निघतो असे झाड सुद्धा घरामध्ये किंवा घराभोवती लावू नका. यानंतरची अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे तुमच्या घरामध्ये जर तुटलेला किंवा फुटलेला आरसा असेल तर तो देखील आपण ताबडतोब घराबाहेर फेकून दिला पाहिजे. या तुटलेल्या फुटलेल्या आरशामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये प्रचंड अशी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे चालू असलेलं काम सुद्धा बंद पडतं, कामामध्ये अपयश येऊ लागतं आणि त्यामुळे घरामध्ये अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा साठवते. तेव्हा घरामध्ये तुमच्या तुटलेला फुटलेला आरसा जर असेल तर तो ताबडतोब बदलला पाहिजे. त्यानंतरची पुढची वस्तू जी काही जणांच्या घरामध्ये 100% असणारच आणि ती वस्तू म्हणजे बंद पडलेलं किंवा बिघडलेलं घड्याळ. जर का तुमच्या घरामध्ये असं बंद पडलेलं घड्याळ किंवा बिघडलेलं घड्याळ असेल तर ताबडतोब ते एकतर दुरुस्त करून घ्या आणि जर दुरुस्त होत नसेल तर ते घड्याळ आपण घराबाहेर फेकून दिलं पाहिजे. घड्याळ आपण वेळेसाठी वापरतो आणि आपली कुटुंबाची वेळ चांगली राहावी यासाठी आपल्या घरात जे घड्याळ असतं ते नेहमी चालू असायला पाहिजे, व्यवस्थित असायला पाहिजे. त्यामुळे बंद पडलेलं घड्याळ किंवा बिघडलेलं घड्याळ कुणीही घरात ठेवू नये. त्यामुळे अशा बंद पडलेल्या घड्याळामुळे तुमची चांगली चाललेली वेळ वाईट वेळेमध्ये रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे ही घड्याळ दुरुस्त करून घ्या आणि दुरुस्त करणं शक्य नसेल तर ती घराबाहेर काढावीत. यानंतरची महत्त्वाची वस्तू म्हणजे पुरुषांच्या जवळ पैसे ठेवण्याचे पाकिट असतं आणि तसेच महिलांजवळ पर्स असते. पण तुमच्या जवळचं हे पाकिट फाटलेलं असेल, खराब झालेलं असेल तर ते ताबडतोब आपण बदललं पाहिजे. कारण पाकिटाचा संबंध हा पैशाशी येतो आणि पैसा म्हणजे लक्ष्मी. पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू आपण पाकिटात ठेवतो आणि तेच पाकिट जर खराब झालेलं असेल, फाटलेलं असेल तर त्या ठिकाणी पैसा टिकणार नाही किंवा राहणार नाही. त्यामुळे तुमच्याजवळ असं खराब झालेलं पाकिट असेल तर ते देखील आपण ताबडतोब बदलून घेतलं पाहिजे. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये जर नळ असतील आणि ते नळ सतत गळत असतील तर ते देखील आपण ताबडतोब दुरुस्त करून घेतले पाहिजे. असे चालू असलेले किंवा टिपकत असलेले नळ आपण आपल्या घरामध्ये ठेवू नयेत. त्यांची दुरुस्ती वेळच्या वेळी आपण करून घ्यावी. त्यानंतर घरामध्ये वाहत्या पाण्याचे चित्र, अक्राळ विक्राळ प्राण्यांचे चित्र, युद्धाचा प्रसंग असलेलं किंवा रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो अशी सुद्धा चित्र असतील तर ती आपण काढून टाकली पाहिजेत. अशा प्रकारची फोटो आपल्या घरामध्ये नसावेत. त्यामुळे सुद्धा एक नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते. तर स्वामी भक्तांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या आपण आपल्या जर घरामध्ये वापरण्यात नसतील किंवा खराब झालेल्या असतील तर नक्कीच लवकरात लवकर आपण त्या घरातून बाहेर काढाव्यात, जेणेकरून आपल्या घरातील वास्तुदोष दूर होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग सेवा करूया, सेवेकरी घडूया. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.